नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रतीक्षा तुमचं प्रतीक्षाज व्लॉग अँड रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत करते। हा जो शिरा दिसतोय तुम्हाला वाटेल हा रव्याचा आहे, पण ॲक्च्युली हा रव्याचा नाही आहे, गव्हाच्या पिठाचा शिरा मी बनवला आहे। आणि एवढाच सुटसुटीत कसा बनवला याची रेसिपी पाहायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी अंदाजाने गव्हाचं पीठ घेतलंय। पीठ हे मी चाळून घेतलंय, तुम्ही तुमच्या मापाने घेऊ शकता। आणि आता आपल्याला ते पीठ खरपूस भाजून घ्यायचे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि रव्याच्या शिऱ्यापेक्षा या शिऱ्याला तूप थोडं जास्त लागतं, त्यामुळे तूप जास्त टाकायचं आणि तूप टाकून खरपूस असं भाजून घ्यायचं। ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचं, इतकं भाजायचं की त्यामध्ये एकही गोळा राहिला नाही पाहिजे, अशा पद्धतीने भाजून घ्यायचंय। तर बघू शकता मी असं भाजून घेतलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये साखर ॲड करायची, तुम्ही साखर ॲड करू शकता। आता घरी बत्ताशे होते माझ्या, त्यामुळे मी ते बत्ताशे ॲड केलेत। आणि नंतर 1 ग्लास आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे, म्हणजे पीठ आपल्याला शिजण्यासाठी थोडंसं पाणी जास्त टाकायचं नाही, कमीच टाकायचं आणि पूर्ण एकजीव करून घ्यायचं। वरून थोडंसं मी तूप टाकलंय। आता या स्टेपला तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट पण ॲड करू शकता, पण इथे मी ड्रायफ्रूट टाकलेले नाही आहे। तर पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे। बघू शकताय छान असं जसं रवा फुलतो ना शिऱ्यामधला, तसा गव्हाचं पिठाचं पण ते फुललेलं आहे गव्हाचं पीठ। तरी पण 1-2 मिनटं आपण वाफ देऊन घेऊया। तर 2 मिनटं झालेली आहेत आणि बघू शकताय शिरा तयार आहे आपला। किती छान फुललेला आहे, जसं रव्याचा शिरा फुलतो ना त्या पद्धतीनेच फुललेला आहे। एकजीव करून घेऊया परत एकदा आणि मी नंतर लगे एका प्लेटमध्ये काढले, कारण मला प्रांशूला खायला द्यायचं होतं। त्याला हा शिरा जाम आवडतो रव्याच्या शिऱ्यापेक्षा, तो हा खातो जास्त, म्हणजे हेल्दी पण आहे, तो खूप सारं तूप असतं यामध्ये त्यामुळे। तर बघू शकता किती सुटसुटीत झालेला आहे, वाटत पण आहे की हा गव्हाच्या पिठाचा शिरा आहे। तर रेसिपी आवडली तर लाईक करा। बाय।